कसे आहे भावानो, मी तुमचा एम.एच. तर आपला आहे हा पहिला ब्लॉग. म्हणजे कसा तो कालचा एक होता, हा दुसरा ब्लॉग आहे. सॉरी मी चुकून बोललो. तर आज आपण आपल्या कॉलेजमध्ये फिरणार आहे. तर कॉलेजमधले आपले रिॲक्शन बघू, मुलांचे कसे असतात आपण ब्लॉग काढताना पहिले. तर समोर माझा मित्र उभा आहे, तर तुम्हाला दाखवू शकतो. तो एकदम काळा माणूस आहे. तर तुम्ही बघून त्याचा तुम्ही रंग बघून तुम्ही घाबरून नसाल. ठीक आहे, हा बघा, हा माझा मित्र आहे. छोटूसा काळा एकदम, सॉरी याच्यापेक्षा काळा मित्र हा आहे बघा. इकडे पाहिजे बघा, हा काळा मित्र आहे बघा. एकदम कसा स्टाईलमध्ये फिरतोय. त्यासोबत त्याचे मित्र फिरत आहे, अजून 2-4 मित्र आहे. चला आता आपण कॉलेज जाणार आहे. चालेल लोकेश काढ बरं का गाडी. तिथून आम्ही आता जाणार आहे कॉलेज. काढ रे गाडी. म्हणजे कॉलेजला पोचलेलो आहे. कॉलेजच्याच थोड्या साईडला उभं आहे आम्ही. ते थोडंसं सामान घ्यायला आलो होतो, झेरॉक्स वगैरे काढायला आलो होतो. इकडनं आता आम्ही जाणार आहे. कुठे जाणार? Over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is paid. सावलीत लावू. ठीक आहे, तर गाडी आम्ही इथं पार्किंग केलेली आहे. लोकेश भाई इथं पार्किंग करून आहे गाडी आपली. तर आता आपण कॉलेजला एंट्री करणार आहे. तर कॉलेजमध्ये आपले भरपूर मित्र आहे, खूप सारे मित्र म्हणजे आपल्याला ओळखता. आणि तुम्ही जर इंस्टाग्रामला माझी व्हिडिओ वगैरे बघत असेल, ठीक आहे, व्हिडिओ घेवर का बघा, मी समोर चालताना दाखवतो लोकांना. तिकडनं घेतो मला सर. फ्रंट कॅमेरा घेतो, फ्रंट कॅमेरा. ओके, आपलं कॉलेज आहे. आता आम्ही जाणार आहे ते कॅन्टीनला. आम्ही दोघी सोबत भाऊ आहे. आम्ही कुठे पण जाताना कुठेही फिरतो. पण आम्ही आता कुठे चाललो आपण ते कॅन्टीनला. काय करणार? नाश्ता. नाश्ता आमचा सकाळचा नाश्ता एकदम प्युअर असतो. तो आम्हाला नाश्त्याशिवाय होत नाही. हे तर तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही सगळे पण नाश्ता करतो. तू काय करतो? पैसे मी आज देणार आहे बाबा. पैसे तर आता लोकेश भाऊ देणार आहे. पटेल ते खा, पटेल ते खा. नाही नाही, बाहेर खाऊ बिर्याणी. नाही 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 नाही, इथंच इथं पण समोसा. वगैरे महाग भेटते रे. नाही लागू दे, आपल्याकडे बहुत पैसा आहे आज भाई. कायचा पैसा रे? काय नंगा आहे साला, नंगा काहीच पैसा राहतो. बहुत पैसा आहे आपल्या पास. बघू शकता आता आपले काका पण येऊ आले. काका आहे बघा, हा पडत येतोय. कारण की कॅन्टीन मध्ये इतकं महाग आहे की 100 रुपयाचा समोसा भेटतो आमच्या कॅन्टीनला. खरं तुला काय वाटलं? महाग आहे रे बाई तिथं. हा? आपण बाहेर बिर्याणी खाऊ त्यापेक्षा. महाग आहे. चल ठीक आहे, चला आता मी बाहेर जातोय. कसं, कारण की कॅन्टीन मध्ये इतकं महाग आहे की आमचं घेवाचं पण आम्ही खात नाही. ठीक आहे, हे आपलं कॉलेज. तुमचं म्हणणं काय? फोटो नको काढू. काय नाही. व्हिडिओ राहील ब्लॉग. इथे सगळे मंडळी बसलेली आहे, बिर्याणीची वाट पाहत आहे. बघू शकता सगळे पोरं बिर्याणीची वाट बघत आहेत आपले. काय रे, काय म्हणतो? आता हे देवा भाऊ बिर्याणी बनवत आहे, सगळे वाट बघत आहे. बघा कशी बनवतो देवा भाऊ तू हे बिर्याणी, काय सांगतो मग लोकांना? बनवायची पद्धत तर सांग तुझी कशी आहे देवा भाऊ. बोल ना. अरे कशी पद्धत सांग ना लोकांना, तू कशी बनवतो? 2 मिनिटं थांबाय घ्या, पहिले 2 मिनिटं मला काय बोलणं ते सांग. अरे नाही, तू तशी बनव, तशी बनव. नाही, तू तशी बनव, तू तशी सांग. तू कशी बनवतो बिर्याणी? सकाळी येतो 8-8 वाजता. हा, पहिले भात होतं मस्त. हो, शिजवला झाला की काढून घेतो. हा, थोडा थंड होत होता त्याला. हा, थंड झाला मग सोयाबीन वगैरे खालावतो. हा. झालं मग. तिकडे जाऊ. बघू शकता देवभाऊची बिर्याणी कशी एकदम प्रॉपर पद्धतीने बनवलेली आहे. सगळे वाट बघताय खाण्यासाठी. सगळे लोक इथे बसलेले आहे. हे आपले अजून चहाची टपरी पण देवभाऊची, प्लस तिकडे अजून सिकंदीची पण गाडी बनवणं चालू आहे आता. प्लस माझा मित्र सुद्धा बसलेला आहे इथं बिर्याणीची वाट बघत खायला. कारण की हे देवाभाऊची बिर्याणी एकदम जबरदस्त आणि भारी आहे. का रे, तुला पण खायची का बिर्याणी? नाही? अरे तेव्हा नीट सांगणार आहे. खातोय ना पोर. हा, तू पण खाणार आहे का? हो. तुम्ही खाणार आहे का भावांनो?
काय रे भाई, तू पण खाणार आहे का? हो कशी वाटते तुम्हाला देवा भाऊची बिर्याणी? एक नंबर. तुला कशी वाटते वा? आता सगळे तो वाट पाहत आहे देवा भाऊची बिर्याणी बनवायला. तर आपण बघूया आता देवा भाऊ कशी बिर्याणी बनवतो. अजून येऊन रेडी झालेलं नाहीये. मग आता नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो मी कसं देवा भाऊ कशी बिर्याणी बनवणार. आता इथे बिर्याणी बनवणं स्टार्ट झालेली आहे. आता मी कढाई टाकलेली आहे देवा भाऊने. बघू शकता इथून आता गॅस वगैरे सगळं ऑन करणार आहे. इथून राईस इथं पडलेला आहे. राईस तर एकदम भारी आहे. त्याच्यात तेल वगैरे सगळं आणलेलं आहे. त्या अँगल का तुम्हाला दाखवतो मी तो कशी रेडी बनवतो, कशी लोकांना आवडते आपली बिर्याणी. कशामध्ये आता बिर्याणी बनवणं चालू झालेलं आहे. हा काय काय टाकलं ते? मसाला. हा मसाला टाकतो. मसाला टाकतो. चटणी. चटणी. मीठ वगैरे सगळं सगळं प्रॉपरली काम आहे का. मग आता गॅस चालू केलेला. आता बिर्याणी बनवायला चालू झालेली आहे. सगळे वाट बघताय खाण्यासाठी. सॉस वगैरे आता मारत झालेला. 2 मिनिटात बिर्याणी बनते. जास्त टाइम लागत नाही आपल्या बिर्याणी बनायला. चालू झालेली बिर्याणी बनवणं. बिर्याणी बनवून झालेली आता बघू शकता. आता सगळ्यांना प्लेट देत आहे. काय प्लेट द्या भाऊ बिर्याणीची? हा 15 फुल 20. हा 15 एकदम मस्त स्वस्तात मस्त एकदम पोट भरून खाऊ शकतो आपण ही बिर्याणी. आणि टेस्टला पण एक नंबर आहे. भावानी बिर्याणी घेतलेली आहे. आता आता खाणार आहे. ते फुल आहे का? हा फुल इथं सगळं चालू असतं. क्वांटिटी पण एकदम जास्त आहे बघू शकता. बिर्याणीमध्ये एकदम सगळ्यांना आता बिर्याणी देत आहे. देवा भाऊ बिर्याणी एकदम मस्त रेडी झालेली आहे. सगळे आता बिर्याणी वगैरे एकदम मजेशीर खात आहे बघू शकता. आणि आमचा लोकेश भाऊ तू काय खातोय? बिर्याणी घेतोय तू पण? देवा भाऊ याला पण बिर्याणी दे बरं का. लोकेश भाऊ एकदम शांततेत बसलेले. ते बिर्याणीचीच वाट पाहत आहे की केव्हा बिर्याणी मला भेटेल आणि मी केव्हा खाईल. एकदम सॉस वगैरे एकदम प्रॉपर. इकडे पण लोक आलेले वाट बघताय बिर्याणीची. हे आमचं समोरचं कॉलेज समोरच देवा भाऊची बिर्याणी. तुम्ही केव्हा पण भेट देऊ शकता बिर्याणीच्या गाडीला. हा बा लोकेश आलेला आहे आता बिर्याणी घ्यायला. हा फुल काय आहे ते लोकेश घेणार आहे आता. आता तुम्ही बघितलंच असताना की आता देवा भाऊची बिर्याणी एकदम बनलेली आहे. तर सगळे बिर्याणी खात आहे बघू शकता तुम्ही. आता आपण बी सुद्धा बिर्याणी खाणार आहे. एकदम मजेशीर बिर्याणी खात आहे लोक. एक नंबर बिर्याणी. तुम्हाला काय जायचं ना कॉलेजच्या समोरच आपल्या देवा भाऊची बिर्याणी. आता आपण नेक्स्ट व्लॉगला भेटू आता आपण.